माधव बंगल्याच्या वरांड्यात उभा राहिला व त्याने सुखावलेल्या नजरेनं समोर पाहिलं. निळ्या विशाल पंखासारखा आभाळ, स्वच्छ धुतल्यासारखं वाटणारं समोरचं ते दृश्य. जुनी चरबट पानं जाऊन त्या जागी आलेली नाजूक शालीन हिरव्या रंगाची पालवी. साऱ्यांनीच त्याच्या कोरीव पूर्ण आयुष्याचे प्रतिबिंब धारण केलं होतं. त्याला वाटलं आजचा दिवस कसा नीरव, उडत लहान लहान होत जाऊन नाहीसे होणाऱ्या पाखराप्रमाणे संपत आला. आता आपलं आयुष्य स्थिरावलं, फळलं. अशाच दिवसांच्या मालिकेचे त्याला तोरण लागणार. जे हवं ते सारं मिळालं या समाधानानं मनावर जी तृप्तीची साय येते त्याखाली त्याचं मन सुखावलं. तो एका खांबाला रेलून उभा राहिला व आजूबाजूच्या शांततेच्या स्पर्शाला आपल्या मनाला कुरवाळू देऊ लागला. समोरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी पिंपावड्या बुंध्याच्या झाडांच्या रांगा होत्या. अगदी पहाटेला टेकडीवरून धुरं सरकत सरकत खाली आलं की ते झाडांच्या अनेक बोटात गुरफटून विशाल जाळ्याप्रमाणे झाडातच लोंबू लागले. आणि रात्री चांदणं ओतू लागलं की त्याला फांद्यांच्या हालचालींनी तडे जात व ते फुटून त्याचे तुकडे रस्त्यावर तुकड्यांचे नक्षीकाम केल्याप्रमाणे पडत. बंगल्याला खूप मोठं आवार होतं. तिथं त्याने स्वतः खांदे दुखवून छोटीशी एक बाग निर्माण केली होती. त्यावेळच्या सुखद श्रमाची त्याला आठवण झाली आणि तो स्वतःशीच हसला. पण आता सारे वाफे तयार झाले होते. त्याच्या आयुष्यासारख्या तृप्त वाटणाऱ्या काळसर मातीवर हात दीड हात रोपं तयार झाली होती. आणखी 15 दिवसात ॲस्टरचा विविध रंगी गालीचा उलगडणार. फ्लॉक्सच्या घोळक्याखाली ती झाडं अगदी ओझावून जाणार. निशिगंधामधून तर आत्ताच उंच छडा निघाल्या होत्या व त्यावर छोटे छोटे हंस चिकटवल्याप्रमाणे फुलोरा जागा झाला होता. भिंतीच्या कोपऱ्यात लहान गेटाजवळ रातराणी माहेरवासिनीप्रमाणे सुखावली होती. आता तिच्यावर फुलं नाहीत, पण ज्यावेळी असत त्यावेळी आवारातली खाजगी रात्र त्या मदिर गंधाने धुंद होऊन जात असे. दिवसा तिच्या 3-4 भारद्वाज दिसत आणि ते तिथल्या तिथं हलू लागले की रातराणीलाच त्यांचे बदामी पंख, रेशमी काळा रंग आणि वितळलेल्या माणकाच्या थेंबाप्रमाणे डोळे आहेत असे वाटे. आणि तिची पानं तर मेधाच्या चिंचपानी जॉर्जेटप्रमाणे. साऱ्या बांधेसूद दृश्यावर चर्रदिशी ओरखडा उठल्याप्रमाणे ते नाव करकरलं. त्याने ती आठवण झटदिशी उडवून टाकली आणि तसं करताना आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना या शंकेनं त्याने इकडे तिकडे पाहिलं. काय अधिकार आहे तिला आता आपल्या सुखावर पावलं उमटवण्याचा? त्या एका मोहक्षणी आपण होय म्हटलं असतं तर आपलंही सारं आयुष्य वाया गेलं असतं. तिनं आपलं स्वतःचं घालवलं त्याप्रमाणे. तिची आई हलक्या कुळातली होती. तिचे म्हणून ओळखले जाणारे घर अद्यापही होन्नावरला आहे हे देखील तिनं कधी सांगितलं नाही. कधी सुद्धा ती त्याविषयी बोलली नाही. पहिल्यापासून सारं व्यवस्थित आखून व्यवहारी फसवणूक. खरं का रे हे सारं? तुला असं वाटतं प्रामाणिकपणे? माधव हादरला व त्याला स्पष्ट ताठ उत्तर देता येईना. तो अस्वस्थ झाला. पण तरी एकंदरीने आता त्याचं काय? ती तर गेली. तिच्या आईला देखील त्यातली काही माहिती नाही. नाहीतर नंतर ती 1-2दा आली, बोलली असती का? पण त्याच्या मनाचा आनंद हिंदकळला. त्याला उगाचच एकटं वाटू लागलं. त्यानं आत पाहात हाक मारली, लीलू, हे लीलू. लीलू बाहेर आली त्यावेळी ती कसलं तरी मासिक वाचत होती. कारण तिनं ते बरोबरच आणलं होतं.
तिनं ते कठड्यावर टाकलं व ती खांबाला टेकून उभी राहिली. आता कुठल्या झाडाचा पाव इंच तुकडा कापला तुम्ही? तिनं विचारलं. तिचा आवाज घडी करून दाबल्याप्रमाणे सपाट होता. तिच्या प्रश्नाला थोडा अर्थ होता, कारण माधवनं बाहेर बोलावलं की लगेच ओळखायचं की त्याने एक रोप काढून दुसऱ्या ठिकाणी लावलंय. गुलाबाची छाटाछाट केली आहे. कोलियसच्या बहुरंगी पानांच्या झाडांची निराळी रचना झालेली आहे. काही इंजिनियर फावल्या वेळात बागकाम करत असतील, पण एखादा धंदेवाईक मायानं फावल्या वेळात इंजिनियरचा धंदा केल्याचं पहिलंच उदाहरण म्हणजे तुमचं. असं एकदा तिने त्याला कंटाळून सांगितलंही होतं. माधव काहीच बोलला नाही. मनात अचानक उसवलेली आठवण विसरण्यासाठीच त्याने लीलूकडे पाहिलं. तिच्याकडे पाहिलं की त्यालाच काय, कुणालाही एखाद्या फुलाचीच आठवण व्हावी असा गोरा ताजेपणा तिच्यात होता. नव्या लग्नाची घडी अद्याप न मोडल्याने त्याचं आयुष्य अद्याप स्थिर व्हायचं होतं. परंतु आपलं सुख कोणत्या आकाराने वाढणार आहे याची त्याला कल्पना आली होती. ती रंगाने मेधापेक्षा नक्कीच उजळ होती, पण मेधाच्या आवाजात विलक्षण आर्तता होती. ती गाऊ लागली की रातराणीला फुलं येत आहेत असं वाटायचं. अगदी तृप्त सुखाच्याही अंतर्हृदयात असलेली हुरहुरीची निळी सावळी छाया त्यामुळे स्पष्ट जागी होत असे. त्यानंतर अगदी बेचैनी वाटे, पण आयुष्याच्या आणखी एका पापुद्र्याखाली आपण गेलो असं वाटे. पण लीलूविषयी त्याला फार कृतज्ञता वाटली. तिच्या वडिलांच्या मदतीने त्याला नोकरीही मिळाली, सुख पोचलं. जर त्या मोहाच्या क्षणी शब्द घसरला असता तर हलक्या जातीच्या मुलीच्या सानिध्यात फसव्या मुखवट्याने आपण आयुष्याचे एक एक पान निराशेने तोडत बसलो असतो. मग तेच लहानपणपासूनचे दारिद्र्य पुढेही चालूच राहिले असते. नाही, लीलूमुळे नक्की आपलं आयुष्य सभ्य सुखाचं झालं. माधव खुलला, थोडा हसलाही. काय करतेस तू अशा वेळी आत बसून? त्यानं विचारलं. हो, कुंड्या खुरपी उचलायला कोणीतरी हमाल पाहिजे म्हणून का नाही सांगत स्पष्ट? त्या कठड्यावरच बसत हसत ती म्हणाली. हो, बरी आठवण झाली, तो उत्साहाने म्हणाला. या वरांड्यातही आपण 2-4 कुंड्या ठेवू. इथं कोशियाची 2 लहान डेरेदार झाडं सुंदर दिसली असती, पण ती आपल्याकडे नाहीतच. तेव्हा सध्या तरी जिरेनियम ठेवू. आणि मग ती वेल चढवायची कुठं? आपण त्यात गंभीर लक्ष घालत आहोत हे दाखवण्यासाठी, लीलू म्हणाली. कपाळावर हात मारत माधव पटकन पहिल्या पायरीवरच बसला. अगं, तू अगदीच अशी कशी ग? तो चिडून म्हणाला. जिरेनियम म्हणजे काय, दोडकी पडवळे आहेत की काय वेल चढवायला? नको असता पुन्हा मेधा आलीच. त्याच्या बागेकडे किंचित तोऱ्याने पाहणारी. तिने 2 पेटाऱ्यात लार्कस्परची रोपं लावली होती, पण तसं एक रोप माधवला कधी तयार करता आलं नाही. सल्फेट फॉस्फेट झालं, पुणे मंगळूरहून आणवलेल्या बिया झाल्या, पण नाही. रोपं होऊन वितभर वाढायची, एखाद दुसरा किरकोळ तुरा दाखवून वाढ खुंटायची. पण मेधाचं तसं नाही. हाताला बिया चिकटल्या असता तिने हात मातीवरून नुसता झाडला तरी रोपं अधाशीपणाने खुशमस्कऱ्यासारखी तरारून तिच्या पुढे उभी राहत. हिरव्या रंगाशी तिचं काही गूढ नातं होतं की काय कुणास ठाऊक. निशिगंधाच्या कंदातून पांढरं फूल आल्याप्रमाणे ती स्वतःच कुठल्या तरी कंदातून वर आली असावी अशी तिला झाडं समजत. हिरव्या रंगातील आयुष्य भोवती शेवाळ मातलेल्या हिरवट पाण्यातच शेवट.
आता लार्कस्पर गेले. पेटाऱ्यांना वाळवी लागून त्याचे तुकडे झाले आणि तिच्या घराचा दरवाजाही क्वचितच उघडे. जिरेनियमचा वेल म्हणे, उद्या तू निशिगंधाच्या फुलांचं लोणचं घालशील बाई. लिलूचं लक्ष तर केव्हाच त्या विषयावरून उडालं होतं आणि ते भोवतालच्या शांततेवर तरंगू लागलं होतं. हा भाग गावातील सर्वात शांत आणि माणसांची वर्दळ अगदी कमी. शाळा सुटल्यावर 10-12 मुलींचा घोळका बडबडत खेदळत गेला. 2-4 मोटारी फर्रदिशी पळाल्या की संध्याकाळची हालचाल संपली. मग सर्वात शेवटी जाड वाहनांचा पोस्टमन जणू संध्याकाळला शेवटचे टोके घालत फिरत असल्याप्रमाणे फेरी टाकून गेला की मग अद्याप चक्क उजेड असला तरी रात्र सुरू झालीच. पोस्टमनची वाट पाहत कोणी दारात थांबत नाही. पत्र मिळाल्यावर तेथेच चौकटीत उभे राहून कुणी ते अधीरपणे वाचत नाही. थोड्या वेळानं आत दिवे लागल्यावर ठिकठिकाणी खिडक्यांचे प्रकाशित पिवळसर चौकोन मात्र हजारो पानांचे खवले असलेल्या प्राण्याच्या डोळ्यांप्रमाणे जागे होत. तुम्ही कसल्या वस्तीत बंगला घेतला हो? कुठं शेजार नाही, पाजार नाही, ती एकदम म्हणाली. आणि एकटा असतानाही हा 10 माणसांचा बंगला कशाला हवा होता? माधव थोडा वेळ गप्प राहिला. पण मेधा काही केल्या मनातून जाईना. तिथेच ती ठिकठिकाणी आठवणींची रोपं लावत फिरत होती. पायाखाली ती चिरडून टाकण्याचा प्रयत्न करूनही ती जोमाने वाढतच होती. माधव बेचैन झाला व शब्दांच्या गुंतवळ्यात कुठेतरी लपून राहण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघ लिलू, तो म्हणाला, आयुष्यात पुष्कळदा असं घडतं. एखादी वस्तू आपण पाहतो, तिच्याकडे आपण इतके ओढले जातो की वाटतं बस हीच वस्तू नेमकी आपणाला हवी, दुसरी किंवा त्यापेक्षा जास्त चांगली नको. तसली नव्हे, तीच. तोच टाय, तेच शूज, त्या बांधणीचे पुस्तक, तोच गुलाब. तसं झालं माझं या घराच्या बाबतीत. मी जागा शोधत हिंडत होतो. उगाचच मी या बंगल्याकडे पाहिलं. त्यावेळी मला वाटलं की हे घर आपल्याला पाहिजे, इथं आपण राहणार, जगणार. आणि सुदैवानं त्यावेळी ते रिकामं होतं. इतक्या मोठ्या घराची त्यावेळीच काय, पण आत्ताही गरज नाही. पण मी ठरवलं, या गावात राहायचं तर इथं आपलं आयुष्य फुलणार. पण लिलू येण्यापूर्वी 15 दिवस हाच बंगला जणू रोगट असल्याप्रमाणे तातडीने सोडण्याची त्याने खटपट केली होती. हे मात्र त्याने सांगितलं नाही. आजूबाजूस 5-5 पोरांचे शेजार असलेले, किडलेल्या लाकडी ओंडक्यातील भोकाप्रमाणे दिसणारे एक जुने घर त्याने ठरवलंही होतं. लिलूने कॉलेजातील शेवटचे वर्ष संपवायचा विचार बदलून अचानक इकडे यायचं ठरवल्यामुळे त्याचे सारे बेत उधळले गेले. अमुक दिवशी येत आहे असं तिचं पत्र आल्यावर तर तो घाबरून अस्वस्थच झाला. कागदाचे ढिगारे उपसून त्याने मेधाची पत्र, खूपशी फुलं वेणीत असलेला, वेणी गळ्याभोवती टाकलेला तिचा फोटो, तिने एका पत्रात घातलेली रातराणीची वाळलेली फुलं, ही सारी त्याने निबरपणे जाळून टाकली. तिने दिलेल्या स्टेनलेस स्टीलच्या कॅलेंडरवरील तिचे नाव त्याने चाकूने खरडून नाहीसे करण्याचा प्रयत्न केला, पण ते जाईना. म्हणूनच त्याने ते परसात कचऱ्याच्या ढिगात टाकून दिलं. पण नंतर त्याला समजलं की शेजारच्या लोकांनी बंगला, फर्निचर विकलंय व ती आता 4-6 दिवसात इथून जाणार आहेत. या आनंदाने प्रथम त्याचा त्यावर विश्वासच बसेना. वत्सला काकू जाणार आहेत कायमच्या.
छातीवरील प्रचंड अदृश्य ओझं उतरल्याप्रमाणे त्याने हाच बंगला रंगवून घेतला. सोप्याला चंद्राप्रमाणे दिसणारा मोठा निळा दिवा लावला. लीलू आली ती स्वच्छ धुतलेल्या घरात. आता हे घर म्हणजे हिरव्या जगातील एक लहानसं कोरीव लेणं, आपल्या लीलूच्या सुखासाठी निर्माण केलेलं. आता त्यावर कसलीही छाया नाही, कोणत्याही भूताची पावलं वाजणार नाहीत. त्या शेजारच्या बंगल्यात कोण राहतंय? जणू बराच वेळ विचारायचा प्रश्न एकदम आठवल्याप्रमाणे लीलूनं विचारलं. माधव दचकला, पण त्याने स्वतःला सावरलं. जणू प्रथमच पाहत असल्याप्रमाणे त्याने बंगल्याकडे पाहिलं व सहज बोलण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, त्या होय, तिथं कामत म्हणून राहतात, पण त्या घरात विशेष कोणी मंडळी नाहीत. ते कामत लाकडाचे कॉन्ट्रॅक्टर होते, ते वारले. आता अर्धांगाने अंथरुणाला खेळलेला मुलगा पांडुरंग व आई वत्सला काकू. पण तो किंचित हसला. पण शेजार म्हणून तुला त्यांचा फारसा उपयोग नाही, आणि त्यांनी तो बंगला विकलाय. ती मंडळी आजकाल जाणार होती, कदाचित गेलीही असतील. पण लगेच त्याचं मन संशयानं चाकूच्या पात्यासारखं झालं व त्यानं विचारलं, पण का चौकशी करतेस त्यांची? नाही, तसं काही विशेष नाही, उगाच उत्सुकता वाटली इतकंच, लीलू म्हणाली. अरे, त्यांची मोलकरीण आज दुपारी आली होती. आपलं काम मिळेल की काय याची चौकशी करत होती. तेव्हा ती सांगत होती काय? जवळजवळ उठतच माधवनं विचारलं. पण ती मोलकरीण अगदी अलीकडेच आली होती हे त्याला आठवलं. त्याचा ताण कमी झाला. त्यानं हसून पुन्हा विचारलं, काय काय सांगत होती? अरे, त्यांची एक मुलगी होती म्हणे मोठी. त्या मोठ्या विहिरीत तिनं जीव दिला. तुम्हाला माहिती होती ती? होय, प्रथम थोडे दिवस मी त्यांच्याच घरी जेवत असे, बेफिकीर आवाजात माधव सांगू लागला. आपल्या आईबरोबर इथं आली होती ती एकदा दोनदा. ती मुलगी थोडी बावळटच होती, दिसायलाही साधारणच. त्या घरातच वेडाची छटा दिसते. तिच्या बापालाही तसले झटके येत म्हणे. त्या भरात म्हणे उडी घेतली तिनं. मी नव्हतो त्यावेळी इथं, पण परत आल्यावर पोस्टमन कडून मला कळली हकीकत. अरे, ती म्हणे गरोदर होती. जणू स्वतःशीच लीलू म्हणाली. ते एकाकी टाकून दिल्यासारखं घर, त्या दुःखानं गोठून गेलेली कुणीतरी माणसं, त्यांच्या जाणीवेने तिचं मन दडपल्यासारखं झालं. दुःखाच्या सानिध्यात आपला छोटा संसार, छडीवर लागलेल्या निशिगंधासारखं आयुष्य, सारच तिला अधाशी आणि फार स्वार्थी वाटलं. माधवनं शर्मेने मान खाली घातली. आपल्या अंगावर सर्वत्र सरड्याप्रमाणे काटे फुटत आहेत असं त्याला वाटलं. दिसायला साधारण म्हणताच मेधाचे विलक्षण सुंदर डोळे त्याच्याकडे पाहून उपरोधिकपणे हसले. एकदा दोनदा आली होती आपल्या आईबरोबर. ती त्याला दररोज भेटत असे. रातराणीच्या झुडपाजवळ असलेल्या लहानच्या गेटमधून ती येत असे. ती रातराणीचा एक तुर्रा खुडत असे आणि तिचा गंध शालीसारखा पांघरून ती वाट पाहत उभी असे. तो 2 महिने रजेवर जाणार होता. त्याच्या आदल्या दिवशी ती थोडी लवकरच आली. ती आत आली व टेबलाला टेकून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर नवा तृप्त आनंद होता. काहीतरी सांगायला ती धडपडत होती. आता आपण लग्न करूया रे,
आनंदाने मोहरून ती कुजबुजली. तिने रेशमी काळ्या केसात रातराणीचा झुपका खोवला होता. हिरव्या जॉर्जेटचे पातळ, माणकाच्या तुकड्यांच्या चकमक कुड्या. तिच्या हातात देखील तीच फुलं. ती त्याच्या चेहऱ्यावर हलकेच खेळवत होती. त्या धुंद उष्ण मांसल वासाने माधव भोवळल्यासारखा झाला. त्याला वाटलं, ही मेधा, छट, ही रातराणीच हिरव्या स्वराने उमलते. मी तुला 2 दिवसात कळवतो. कडा स्वप्नांनी अस्पष्ट झालेल्या आवाजात तो म्हणाला. त्याने तिच्या केसातील तुऱ्याचा वास घेतला आणि तिच्या बांधलेल्या केसांचा चपटा संभार त्याने हलकेच हातावर घेतला. तेथील सारा कृष्णगंध त्याला ओठांनी टिपायचा होता. आणि तिथे एकदम सर्पाचं तोंड दिसल्याप्रमाणे तो दचकला व मागे सरकला. तिचा हात त्याच्या हातून गळला व एकदम असह्य शिसारी आल्याप्रमाणे तो तिच्याकडे पाहू लागला. त्याने एकदम प्रहार केल्याप्रमाणे मेधा एकदम आकसली व टेबलाच्या अगदी कोपऱ्यात अंग चोरून उभी राहिली. का सांगितलं नाहीस तू मला कधी? तुझ्या मानेवर कोड आहे म्हणून, तो कर्कशपणे म्हणाला. तिची मान एकदम खाली गेली. मला तुला फसवायचं नव्हतं, परंतु कधी सांगायचा प्रसंगच आला नाही. ती स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे हलक्या आवाजात म्हणाली. आणि मला वाटलं तुला माहिती आहे, आणि तरीही. तो एकदम ताठला होता. त्याने एक शब्दही उच्चारला नाही, पण त्याला काय सांगायचं होतं ते तिने समजून घेतलं होतं. ती तशीच खालच्या मानेनं बाहेर पडली. गेट उघडण्यापूर्वी तिने खूपशी फुलं तोडली व शांतपणे तिने सारा चेहरा त्यावर धडपला. ती गेली व तिने काळजीपूर्वक गेट लावून घेतलं. माधवला वाटलं ती ताडताड बोलेल, आदळापट करून धमकी देईल, छातीवर डोकं ठेवून अश्रू ढाळेल, पण तिनं त्यापैकी काही केलं नाही. एक फुललेला पूर्ण अनुभव संपला. एक गाठ बसली. अशा तऱ्हेनं ती निघून गेली. निदान एकदा तरी तिनं वळून पाहायचं होतं. तो पुण्यात आल्यावर तिनं त्याची सारी पत्र, किती लांब लचक पत्र त्याने लिहिली होती, इतर कुणालाही न सांगितलेल्या आवडीनिवडी, आकांक्षा, स्वप्न सारी त्याने तिच्या पुढे मांडली होती, परत पाठवली. ती सारी परत आल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. आपल्या भाबडेपणाची थोडी शरमही. निळा हातरुमाल, एक पुस्तक, सारं व्यवस्थित लाल रिबिनीने बांधून पाठवून दिलं. जांभळ्या आभाळाखाली, जांभळ्या पाण्यात, पिवळ्या दिव्यांच्या लालसर होड्या असलेलं एक छोटं चित्र, ते मात्र तिनं पाठवलं नव्हतं. सोबत साऱ्यांवरील मृतोल्लेखाप्रमाणे तिचे शेवटचे पत्र होते. मला कशाचाही पश्चाताप नाही. तू मला फसवलंस असं सुद्धा मी कधी म्हणणार नाही. या धोक्याची मला पूर्ण कल्पना होती आणि सारं मी उघड्या हातांनी स्वीकारलं. तू मनाला अकारण टोचणी लावून घेऊ नकोस. हे असं घडणार आहे असं खात्रीचं सांगून जर मला पुन्हा जगायला मिळालं तरी हे जसंच्या तसं मी पुन्हा सारं जगेन.
एक क्षणही न सोडता. कोणतंच सुख कधी मला हातचं राखून स्वीकारता आलं नाही. मला पश्चाताप नाही, दुःख नाही. हा अनुभव पुरेसा उमलला असता तर मी फार सुखी झाले असते, हे खरं. पण असा तरी अनुभव आला हे का कमी आहे? अशी तरी भाग्यवान माणसं कितीशी दिसतात. क्षणभर तरी आपल्याला डोळ्यात एकमेकांची प्रतिबिंब दिसली. एक दुःख मात्र सलतं, आईचं. तिच्यावर अकारण शिंतोडे उडतील, तिच्या गतदुःखाच्या खपल्या निघतील. माझ्या भावाच्या आजारानंतर माझ्या दुःखानं ती खचणार. शेवटच्या 4 दिवसात तीच मला सोडून जाणार असल्याप्रमाणे मी माझी सारी आपुलकी तिच्यावर पसरली. उद्यापासून ती आठवडाभर आमच्या गावी जाऊन येणार आहे. हे त्यातल्या त्यात बरंच. पण नंतर मात्र ती अगदी एकटी पडणार. तिला यातलं काहीच माहित नाही. पोरीचं दुःख तरी काय होतं हे समजलं नाही म्हणून ती वेड्यासारखी आयुष्य पोखरत बसेल. हेच एक दुःख मला शेवटी जाणवतं. शेवटचं एकच, ती रातराणीची फुलं. तिनं आपली पहिली भेट पाहिली. या शेवटच्या भेटीत तिला असू दे. पत्र मिळाल्यावर माधवला प्रथम फार अस्वस्थ वाटलं. नंतर त्यानं ते ड्रॉवरमध्ये टाकून दिलं. सगळे मृदू शब्दांचे जाळे, सारी फसवणूक. कधीतरी ती आपल्या आईविषयी बोलली होती का? आणि तो शिसारी आणणारा डाग तिने का झाकून ठेवावा? शेवटचे पत्र, आणखी 1 आठवड्यात दुसरं पत्र येईल, तो चिडून पुटपुटत होता. पत्र काही आलं नाही. तो परत आला त्यावेळी त्याला सारी हकीकत समजली. बरेच दिवस मग त्या बंगल्यात कोणी दिसलं नाही. नंतर पुन्हा दिवे लागले. वत्सला काकू कधीतरी दारात दिसायच्या. त्यानं एकदा जाऊन त्यांचं सांत्वनही करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याही जाणार. तिथं नवीन लोक येणार, नवीन जीवन, त्यातली निराळी नवी सुखदुःख. ती दिसायला साधारण होती. 1-2दा आई बरोबर आली होती. त्या शांततेनं लिलूही गप्प झाली होती. मधून मधून कठड्यावरील मासिकांची पानं फरफरत, रोपे हसत व रातराणीच्या झुडपात पसा मुठभर हालचाल दिसे. मेधाने आपल्या आईविषयी कधीच का बोलू नये? आईचं रीतसर धार्मिकरित्या कामतशी लग्न झालं होतं हे खरं. पण तिच्या नावानं प्रसिद्ध असलेलं ते होन्नावरचं घर, त्याचं काय? हे देखील आपण स्वीकारलं असतं. स्वीकारलं असतंस खरं, प्रामाणिकपणे. काय निर्लज्ज आहेस तू? अशा मुलीला पत्नी म्हणून बरोबर घेऊन हिंडला असतास? बहिणीच्या घरी तिला स्वतः बरोबर नेलं असतंस? भेकड, अरे स्वतःशी देखील खरे बोलण्याचं तुला धैर्य नाही. पण तो डाग, लग्न झाल्यानंतरही तिने तो आपल्याला दाखवला नसता. आपण आपल्या नशिबानेच सुटलो. नाहीतर नंतर अपेशी वाळीत टाकलेलं दरिद्र आयुष्य. पण आता आपल्या आयुष्यात येण्याचा तिला काय अधिकार आहे? आपल्यामुळे मेली का ती? कोण म्हणतंय?
कुणाला माहित आहे हे सारं? हे सारं तिच्याबरोबर संपलं. आपलं आयुष्य स्वच्छ आहे. समोर लिलू आहे. आता या सुखावर कसला तडा, कसला डाग? माधवने निबरलेल्या मनानं वर पाहिलं. जणू त्याने ते सारे कायमचे पुसून टाकले. तो शीळ वाजवू लागला. मग त्याने आळस झाडला. लिलू, आपण पिक्चरला जाऊया, चल, अद्याप वेळ आहे, तो उठत म्हणाला. पण लिलू जिकडे पाहत होती तिकडे त्याचे लक्ष गेले. तो एकदम थांबला. भूतकाळातून भूत आल्याप्रमाणे वत्सला काकू गेट उघडून एक एक पायरी सावकाश उतरत त्यांच्याकडे येत होत्या. त्यांना पाहताच माधवचं अंग अनामिक भीतीनं थरथरलं. एकदम ओरडून त्यांना जा 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 म्हणून सांगावं असं वाटलं त्याला. पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. वत्सला काकू जवळ आल्या. त्या लाल ठिपक्यांचं बदामी पातळ नेसल्या होत्या व अंगावर काळ्या किनारीची हिरवी शाल घेतली होती. त्यांचा रंग आता जुन्या हस्तिदंती फणीसारखा दिसत होता. त्यावेळीही लिलूला एकदम वाटलं, ऐन तारुण्यात ही बाई फार सुंदर असली पाहिजे. वत्सला काकूंनी आपले अधू डोळे ताणून माधवकडे पाहिलं व त्या कुंपणावरील चिंधी हल्ल्याप्रमाणे हसल्या. अरे म्हटलं, उद्या पहाटे आम्ही इथून जाणार, भेटून जावं. क्षीणपणे हसत त्या म्हणाल्या. त्यांनी पुन्हा डोळे ताणत लिलूकडे पाहिलं. त्या नजरेखाली ती एकदम अस्वस्थ झाली. वत्सला काकूंनी मान डोलावली. ही बायको का माधवराव? बरं झालं संसाराला लागलात. सुरेख आहे हो मुलगी. लिलू जागी झाल्याप्रमाणे झाली व चटकन कठड्यावरून उठली. या ना, या आत या ना. तुमची ओळख होते न होते तोच चाललात तुम्ही, ती म्हणाली. वत्सला काकू वर आल्या नाहीत. तेथूनच त्या म्हणाल्या, आता येत नाही. आता आणखी लोक येणार आहेत घरी, तेव्हा आधी भेटून जावं म्हणून आले. नंतर कुठली सवड मिळायला. सारा संसार जायचा ना इथून. आता काय उरलंय आमचं? आता आपल्या गावात जायचं, तिथं खत टाकायचं, त्या खिन्नपणे म्हणाल्या व लिलू एकदम गप्प झाली. वत्सला काकूंनी इकडे तिकडे पाहिलं व तिथल्या तिथंच त्या 15-20 पावलं हिंडल्या. मूळ वस्तूपासून सुटून जाणारी एखादी सावली स्वतंत्र हिंडावी त्याप्रमाणे त्या विरलेल्या वाटत होत्या. त्यांनी रोपांकडे पाहिलं व पुन्हा मान हलवली. त्या लिलूकडे वळल्या व म्हणाल्या, ह्यांचा सारा वेळ अजून इथं खणण्यातच जात असेल नाही? आमची एक मुलगी होती, तीही अशीच वेडी ग. तिला झाडाझुडपांची फार हौस बघ. ही रातराणी आहे ना, ही तिनंच लावली तुमच्या आवारात. त्यावेळी दुसरं बिराड होतं इथं बापटांचं. आमच्या बंगल्यात लावायला गेली तर तिच्या वडिलांनी सांगितलं, रातराणी बित्राणी काही नाही, तिच्यामुळे साप येतात, तर आपण साप मारू असं म्हणून ती भांडायला लागली. 2 दिवस जेवली नाही, बोलली नाही. माझी काय पंचायत ग त्यावेळी. फारच हट्टी ती लहानपणापासून. अखेरीस ते झाड इथं आलं, वाढलं. त्याचं पाणी इथं होतं म्हणायचं झालं. मेधा जणू घरात असल्याप्रमाणे त्या बोलत होत्या, सांगत होत्या. माधव कासावीस होऊ लागला. त्या क्षीण आवाजाने त्याचं आयुष्य कुरतडल्यासारखं होऊ लागलं. जा इथून, जा जा, आणखी एक शब्द बोलू नको, पुढे जा. तो सारखा मनातल्या मनात जपू लागला. बरं, मी जाते आता.
यापुढं कसली भेट म्हणा. 5-10 मिनिटांनी जायला वळत वत्सला काकू म्हणाल्या. संध्याकाळच्या वाऱ्यानं त्यांचं अंग शहारलं व त्यांनी शाल अधिकच लपेटून घेतली. येते ग मुली, लक्ष्मी सारखी आहेस तू, त्या लिलूला म्हणाल्या. लिलू खांबाला टेकून त्यांच्याकडे पाहत कठड्यावर बसली. माधवला वत्सला काकू जात असलेल्या पाहून एकदम हायसं वाटू लागलं. गळ्याशी आवरणारी भीती एकदम सैल होऊन नाहीशी झाली. तो लगबगने पुढे गेला व त्यानंच गेट उघडून धरलं. धापा टाकत धापा टाकत वत्सला काकू तिथं क्षणभर थांबल्या व त्यांनी माधवकडे रोखून पाहिलं. मी आता भेटणार नाही माधवराव, पण मला थोडं बोलायचं होतं, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या. मला पहिल्यापासून सारं माहीत होतं. पोरीच्या सुखासाठी मी जगाकडून बेअब्रू सुद्धा सहन केली असती, पण सारं मी नसताना घडलं. आता या सुंदर मुलीला आयुष्यात आणलंस, तिला तरी आता माणसासारखं वागव. त्यांनी शाल पुन्हा लपेटून घेतली व त्याच्याकडे पुन्हा पाहिलं. क्षणभर फुललेल्या डोळ्यातील कठोरपणा विझला व त्यावर पुन्हा वयाची राख जमली. पुन्हा मागे न पाहता वत्सला काकू पांढऱ्या सावलीप्रमाणे निघून गेल्या. माधव खिळल्यासारखा निर्जीव तिथे उभा राहिला. भूतकाळ पांढऱ्या ठिपक्यांच्या हजारो टोकांनी आपल्याला स्पर्श करतोय असं त्याला वाटलं. कोणाचे ते शब्द? कोण बोललं आत्ता? लाल ठिपक्यांच्या बदामी पातळ्यातल्या हिरवी शाल घेतलेल्या वत्सला काकू. छे, त्यांचे डोळे तर मेधासारखे वाटले मला. मेधा की लाल, बदामी, हिरवी, रातराणी, या साऱ्यांचा गुंतवळाच त्याच्या धक्का बसून बधीर झालेल्या मनातून फिरला. शर्मेनं त्याला फार दुबळं वाटू लागलं. यावेळी कुणाचा तरी आधार असावा असं वाटून तो आंधळेपणानं पावलं टाकत लिलूकडे आला व चिंबलेल्या आवाजात तो म्हणाला, लिलू, अगं लिलू. पण ती अगदी स्तब्ध बसली होती. त्याचे शब्द तिच्या भोवती फिरले व बाजूच्या हिरव्या शांततेत बुडाले. तिच्या मनात अद्याप सावकाश पावलं टाकत जाणाऱ्या आघाताने असहाय्य झालेल्या वत्सला काकू होत्या. त्यांचे निर्जीव अधू डोळे होते. लक्ष्मी, लक्ष्मी हे त्यांचे शब्द ऐकू येत होते. नुसती खोटी नजर टाकली की घायाळ होणाऱ्या भाबड्या अरविंदाच्या जीवनाशी आपण निव्वळ चाळा गंमत म्हणून खेळलो व त्याच्या आयुष्याचा अगदी विध्वंस करून टाकला. आणि त्याचा सूड म्हणूनच की काय, या ठिकाणी कुणीतरी इतक्या दूर परक्या ठिकाणी त्या मुलीचं आयुष्य विस्कटून टाकलं आणि त्यात ही बाई होरपळून निघाली. आपण ते पाप केलं नसतं तर कदाचित हे दुःखही इथं घडलं नसतं. या तिच्या दुःखाला आपणच जबाबदार आहोत असा एक वेडा विचार चरकन तिच्या मनात येऊन गेला व वत्सला काकू गेलेल्या दिशेने ती शरमून व्याकुळ नजरेनं पाहू लागली. अशा तऱ्हेने ही कथा इथे संपली.
कशी वाटली ते जरूर कॉमेंटमध्ये कळवा. आणि आणखीन कुठली कथा जर तुम्हाला मी वाचावी अशी वाटत असेल तर जरूर मला कळवा.